हे बघ, मी हे सगळं किल्लेदारांना सांगेन. असं काहीही करण्याचा विचार करू नको, कारण यात फक्त तुझी आणि अनुजाची बदनामीच होईल. ताई, ताई प्लीज असं करू नकोस. मला रिक्वेस्ट करतो मी तुला, प्लीज ताई. मला यावर काहीही बोलायचं नाही. जानकी, नरसिंहा कुठं बाहेर गेलाय का ग? हो, हॉटेलच्या मीटिंगसाठी गेलेत. काही काम होतं का? नाही ग, सहजच विचारलं. उद्या बोलेन मी त्याच्याशी. मी तुझा हा कट यशस्वी होऊ देणार. आत्ताच्या आत्ता जाऊन नरसिंह साहेबांना सगळं खरं खरं सांगणार आहे मी. अनुजा, तू माझ्याबद्दल त्या परक्या लोकांना सांगणार आहेस? ते तुला जास्त आपलेसे वाटायला लागले? मी तुझी कुणीच नाहीये. मी तुझ्यासाठी एवढ्या खस्त्या खाल्ल्या, तुझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून मी नोकरी केली, पैसा कमवला, आणि तू माझ्याबद्दल त्या लोकांना जाऊन सांगतेस? तुला आईची शपथ आहे, तू कुणालाही काहीही सांगणार नाहीयेस. खरं तर ही गोष्ट तुम्हाला सांगू नये म्हणून खूप दबाव टाकण्यात आला माझ्यावर, पण आता सगळं सहनशक्तीच्या बाहेर गेल्यामुळे गप्प नाही राहू शकत, आणि म्हणूनच तुम्हाला हे सांगायला आलं. तुला काय सांगायचंय नक्की? तुमच्यापासून काहीही लपवायचं नाही, तुमची अशी फसवणूक नाही होऊ द्यायची. अनुजा, खूप चांगली गोष्ट केलीस. तुम्हाला येऊन सगळं सांगितलंस. खूप खूप आभार तुझे. कारण हे सगळं कळलं नसतं तर काहीतरी विपरीतच होऊन बसलं असतं. मी बघते काय करायचं ते. तुला काय इथं रामाचं राज्य करायचंय, काय गोंधळ घालायचंय, प्रॉपर्टी रुत घालत बस. ते का ना जास्त अक्कल आली तुला? इतक्या सहजासहजी हार नाही मानणार आहे मी. ह्या सगळ्या किल्लेदार मंडळींना मातीत घातल्याशिवाय इथनं जाणार नाही मी. नवऱ्याला तुरुंगात पाठवलं, मला भिकारणीसारखं वागवलं, त्यांचं वाटोळ केल्याशिवाय जाणार नाही मी इथनं. नरसिंह किल्लेदार आणि अनुजा यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट, हेच मला हवं होतं. नरसिंह साहेब, आता तुम्ही आहात आणि मी आहे. अस्मिता, अहो जानकी, ते तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. अहो, कसल्या सिडीज, कसलं शूटिंग? ती अनुजा काहीतरी खोटं सांगते. तिचं त्या मोहितवर प्रेम आहे आणि दोघं लग्न करतात. अहो, खरंच असं काही नाहीये, मी खरं सांगते. जानकी वहिनी, तुम्हाला सांगितलं होतं ना, या असल्या लोकांना फक्त एकच भाषा कळते, आणि ती मला चांगली माहिती आहे. मला माफ करा. मी पाया पडतो तुमच्या. मला माफ करा. आधीच यांनी खूप मारलंय हो मला. एक करव्या, अजून मारलेलं नाहीच आहे. फक्त जानकी वहिनींच्या समोर आणायचं होतं ना, म्हणून तुला धड तरी ठेवलंय. नाहीतर तुझी सगळी हाडं खिळखिळी करून टाकली असती, कळलं? ह्या अस्मिता कर्वेची चांगलीच वाईट हालत केली वाकणीसांनी. त्यांना जर कळलं आम्ही पण सामील होतो याच्यात, तर माझं कानाचं कसं होणार? आता तर वाचवायला आत्याबाई पण नाहीत, तेव्हा काय करावं? एक काम करा, त्या आईला बोलून ना, बघू तिच्या पदराला लपता येतं का आपल्याला. अरे ती गेली पार्टीला, घरात मयत झाली त्याचं तिला काही नाही, फिरते पार्ट्या करत. वाटलंच मला ही माया जागेवर नसणार पाहिजे. तेव्हा एक काम कर, तिला तू फोन करून बोलून घे. बोलून घे म्हणा, घरात भूकंप झालाय, आता तूच आम्हाला वाचव म्हणा. कर फोन कर. तुझ्याकडे फोटो कुठून आले? त्या सीडीज तुला कोणी दिल्या? लग्नाच्या वेळी परवानगी नसताना सुद्धा व्हिडिओ शूटिंग कोणी केलं? अहिल्याताईंनी.